आणि मी अजून हात जोडून विनंती करतो, ज्यांना ज्यांना इव्हनिंग बॅचला जमताय त्यांनी इव्हनिंग बॅचला या. जमत असेल तर या बाळांनो. ओके ओके, इथं गर्दी करू नका. हां काय होईल जय? छान. हां आता मला हे सांगा, विस्टोन्स ब्रिज. ओके लक्ष द्या बाळांनो, विस्टोन्स ब्रिज मध्ये आपण काय बघितलं होतं? येस हां लक्ष द्या, विस्टोन्स ब्रिज मध्ये आपण बोललो होतो. हां मी तुम्हाला सांगितलं होतं एक कटीपतंग असतं. दिस इज द कटीपतंग. ओके यात किती रेजिस्टन्स असतात बाळांनो? 4. लक्ष द्या, महत्वाचा आर्टिकल आहे. ओके यातला फर्स्ट रेजिस्टन्स म्हणजे असतो बाळांनो R1, यातला सेकंड रेजिस्टन्स म्हणजे असतो बाळांनो R2, यातला थर्ड रेजिस्टन्स म्हणजे असतो बाळांनो R3. ओके आणि यातला फोर्थ रेजिस्टन्स म्हणजे असतो बाळांनो R4. लक्ष द्या, घाई करायची नाही, टॉपिक महत्वाचा आहे पण खूप इझी टॉपिक आहे. ओके बाळांनो, आपण घेतले होते ABCD. दीज आर 4 टर्मिनल्स. दॅट इज अ क्वाड्रिलॅटरल. हा क्वाड्रिलॅटरल ABCD होता आपला, बरोबर आहे? येस. आता इकडे बघा, हां हा क्वाड्रिलॅटरल ABCD आहे. या क्वाड्रिलॅटरल ABCD मध्ये प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. ओके ही आली प्रत्येक के. आणि बाळांनो लक्षात ठेवा, येस मी सांगितलं होतं कुठल्याही क्वाड्रिलॅटरलला किती टर्मिनल असतात? 4. किती डायगोनल असतात? 2. ओके त्यातला डायगोनल कुठला आहे? AC. एका डायगोनली अपोजिट एंडला जर का बॅटरी ऑफ EMFE आणि प्रत्येक के लावलं तर दुसऱ्या डायगोनली अपोजिट एंडला आपण काय लावतो सांगा? गॅल्व्हनोमीटर लावतो. काय लावतो? गॅल्व्हनोमीटर. करेक्ट आहे. आता न्यूमेरिकल मध्ये एक फॉर्म्युला असतो R1/R2. लक्ष द्या, R1/R2 इज इक्वल टू किती असतं? R3 किती आहे? R4. आता R1/R2 लक्ष द्या, हा R1 R2 R3 R4. R1/R2 इज इक्वल टू R3/R4. हा फॉर्म्युला तेव्हाच यूज होतो जेव्हा तुमचं ब्रिज काय असतं सांगा? बॅलन्स. ओके बॅलन्स ब्रिज. ओके बघा मी काय म्हणताय, R1/R2 बघा, R1/R2 इज इक्वल टू R3/R4. हा फॉर्म्युला आपण तेव्हाच यूज करतो जेव्हा तुमचं ब्रिज काय असतं बाळांनो? बॅलन्स असतं. आता ब्रिज बॅलन्स असणे म्हणजे काय? लक्ष द्या, ब्रिज बॅलन्स असणे म्हणजे करंट फ्लोइंग थ्रू गॅल्व्हनोमीटर किती असतो बाळांनो? 0. म्हणजे गॅल्व्हनोमीटर मधून जाणारा करंट 0 असतो. आता गॅल्व्हनोमीटर मधून जाणारा करंट 0 आहे. याची मी काल तुम्हाला 2 ऑप्शन सांगितले होते. कुठले? एक तर सर वायरचं कनेक्शन ठेवू नका, पण मी नाही सांगितलं. मी काय बोललो होतो? वायर मला सर्किटमध्ये पाहिजे, अटॅच पाहिजे. मग त्यात दुसरं ऑप्शन काय सांगितलं होतं? वायर सर्किटमध्ये लावलेला आहे आणि या वायरमधनं करंट सुद्धा नको आहे. मग काय करायचं? ते वायरचे जे 2 एंड असतात त्या दोन्ही एंडचं पोटेन्शियल काय ठेवायचं? डिफरंट की सेम? सेम. जसं बी पॉईंटचं पोटेन्शियल VB आणि डी पॉईंटचं पोटेन्शियल किती असतं? VD. बी पॉईंट आणि डी पॉईंट या दोन्ही पॉईंटचं पोटेन्शियल काय ठेवायचं? सेम. जर का 2 पॉईंटचं पोटेन्शियल सेम ठेवलं तर पोटेन्शियल डिफरन्स किती होतं बाळांनो? 0. आणि ते 2 पॉईंट कुठले असतात? नॉर्मल पॉईंट की इक्वी पोटेन्शियल पॉईंट? इक्वी पोटेन्शियल पॉईंट. करेक्ट आहे. इक्वी पोटेन्शियल पॉईंट म्हणजे हे 2 पॉईंट असे पॉईंट आहेत की ज्यांचं पोटेन्शियल काय बाळांनो? सेम आहे. करेक्ट आहे. सो गाईज यू सिम्पली कॅन से इट्स VB इज इक्वल टू किती असतं? VD. जर का दोन्ही पॉईंटचं पोटेन्शियल सेम असेल म्हणजे दोन्ही पॉईंट इक्वी पोटेन्शियल पॉईंट असेल तर बाळांनो पोटेन्शियल डिफरन्स 0 होतो. आणि पोटेन्शियल डिफरन्स 0 झाला तर या वायरमधनं करंट जात नाही, म्हणजे करंट फ्लो थ्रू गॅल्व्हनोमीटर 0 होतो. आणि गॅल्व्हनोमीटरमधनं जाणारा करंट जर का 0 असेल then that bridge is said to be unbalanced. And when that bridge is said to be unbalanced, you have a relation that is R1/R2 is equals to R3/R4. लक्ष द्या, R1/R2 is equals to R3/R4. That is called as balance bridge. कुठलं ब्रिज आहे सांगा? बॅलन्स ब्रिज. इज दॅट क्लिअर? येस. ओके आता मी तुम्हाला सांगतो, बोर्ड्समध्ये तुम्हाला हीच डायग्राम दिली आहे बाळांनो, लक्षात ठेवा. चालेल, तुमच्या सगळ्यांजवळ नोट्स आलेले आहेत. त्या नोट्समध्ये त्या डायग्राममध्ये थोडी चेंज झालेला आहे. प्लीज ती डायग्राम करेक्ट करून घ्या बाळांनो, ठीक आहे? ओके प्लीज 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा, लक्ष द्या. ओके वेन यू क्लोज द की, 2 मिनिटं थांबा, मी सांगतो. वेन यू क्लोज द की करंट विल स्टार्ट टू फ्लो. एव्हरीवन नोज करंट इज अ एनर्जी विच ऑलवेज फ्लो फ्रॉम सांगा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह की पॉझिटिव्ह निगेटिव्ह? पॉझिटिव्ह निगेटिव्ह. हे बा करंट आलाय रे बाळांनो, हे बा करंट आलाय. हा जो करंट आलाय दॅट करंट विल बी डिवाइडेड इंटू 2 पार्ट. त्यातला पहिला पार्ट आहे I1 आणि दुसरा पार्ट कुठला आहे सांगा? I2. ओके हा I1 करंट आता सगळ्यांना माहिती आहे. 2 मिनिटं थांबा प्लीज, घाई करू नका प्लीज. काल नोट्स नव्हत्या, नाही तर कालच मी डायग्राम तुम्हाला बरोबर करून दिली असती. हां इकडे बघा, हां हे बघा, हा I1 करंट आला. येस. आता गॅल्व्हनोमीटर मधनं करंट जात नाही तर I1 करंट असा निघून जातो. हा कुठला करंट आहे? I2. गॅल्व्हनोमीटर मधनं करंट जात नाही तर I2 करंट इथून निघून जातो. 2 मिनिटं थांबा. हा I1 करंट इथनं आला, हा पॉईंट C आहे.
ओके, आणि हा I2 करंट इथे आला, या दोघांचं कॉम्बिनेशन झाला आणि इथं I करंट आला. सो दिस वन इज द I. इज दॅट क्लिअर? येस. चला ही डायग्राम करेक्ट करा. तिथं करंटची डायरेक्शन चुकली आहे किंवा करंटच्या व्हॅल्यूचे, तिथं I1 I2 I3 R4 केलं. नाही ते एक काम करा, बाजूला ही डायग्राम काढून टाका ती क्रॉस करून, लवकर फास्ट. चला विस्टोन्स ब्रिज म्हणजे पेज नंबर किती आहे रे बाळांनो? पेज नंबर 4 वर. चला फास्ट. आणि तुम्हा सगळ्यांना सांगतो, ए थांबा 2 मिनिटं, 2 मिनिट थांब. ए इकडे बघा, हे बघा आपण करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिक स्टार्ट केलाय. इकडे बघा मी काय म्हणताय. हा ए तुम्हाला अक्कल आहे कर दोघांना? पिसाळल्यासारखे का बरं करताय? हा लक्ष द्या ना. हे बघा टॉपिक जेव्हा स्टार्ट केलाय त्या टॉपिकला मी काय केलं माहितीये का, पहिल्या पेजवर पूर्ण 11वी हे इथपर्यंत पूर्ण 11वीचं करंट इलेक्ट्रिसिटी दिलंय, हे टाईप करून आलाय. पण याच्यापेक्षा डिटेल मी तुम्हाला शिकवलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ते नोटबुकमध्ये लिहून घ्या, त्याचे स्क्रीनशॉट्स वगैरे आले आहेत. तेव्हा तुम्ही अप टू डेट राहायला पाहिजे बाळांनो. हे पहा इथून तुमचं 12वीचं करंट इलेक्ट्रिसिटी सुरू झालं आहे, ज्याला म्हटलं होतं किर्चॉफ्स लॉज, किर्चॉफ्स करंट लॉ, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, पूर्ण प्रॉपर दिलाय विथ साइन कन्व्हेन्शन एव्हरीथिंग. ओके, 2 लॉ शिकवल्यानंतर मी तुम्हाला एक डेमो लेक्चर नाही, डेमो न्यूमेरिकल घेतलं होतं माहिती आहे. टेक्स्टबुक मधले न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आधीच घेतलं होतं, इक्वेशन कसे तयार करायचे. ओके, ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. ओके, हे बघा किर्चॉफचा व्होल्टेज लॉ झाल्यानंतर तुम्हाला इथं लिहायचं आहे, ठीक आहे. ओके समजलंय? त्याचे फोटो आलेले आहेत तुम्हाला, ते 7 दिवसात लिंक एक्सपायर्ड होते, लक्षात ठेवा. ओके, तुम्ही ते डायग्राम इथं लिहा. कधी कधी 4 मार्कासाठी क्वेश्चन येतो, एक्सप्लेन द किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ विथ अ प्रॉपर एक्झाम्पल. मग त्या केसमध्ये हे बघा तुम्हाला किर्चॉफचा व्होल्टेज लॉ तर लिहावाच लागतो, साइन कन्व्हेन्शन सगळं लिहावं लागते पाहिजे, सगळं लिहून दिलंय, प्रॉपर टाईप करून दिलाय. पण सोबतच तुम्हाला काय करावं लागते, मग एक्झाम्पल सुद्धा स्वतः डायग्राम काढून स्वतः इक्वेशन तयार करावं लागतं. त्यामुळे ब्लँक स्पेस ठेवू नका, चालेल. इथं काय लिहायचं माहिती आहे तुम्हाला, मी किर्चॉफ व्होल्टेज लॉचे किती न्यूमेरिकल घेतले? 3. त्यातले 2 तर न्यूमेरिकल होते जे टेक्स्टबुक मधले व्हॅल्यू टाकणारे, आणि एक काय घेतलं होतं, नॉर्मल एक न्यूमेरिकल घेतलं होतं ज्यात फक्त आपण काय तयार केले, इक्वेशन्स तयार केले. तर ते तुम्हाला इथं लिहायचं आहे फक्त बस. आणि जे न्यूमेरिकल घेतले ते न्यूमेरिकल ऑब्व्हियसली तुम्हाला नोटबुक मध्ये लिहायचे. कुठे लिहायचे? नोटबुक. हे सगळं झाल्यानंतर नेक्स्ट पेजवर या. बघा इथं आहे डिफरन्स बिटवीन किर्चॉफ्स करंट लॉ अँड किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. आहे का बघा डिफरन्स? चला पेज नंबर 4 करा सगळ्यांनी. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन किर्चॉफ्स फर्स्ट लॉ आणि किर्चॉफ्स सेकंड लॉ? आहे, चला बोला. व्हॉट इज किर्चॉफ्स फर्स्ट लॉ? बोला. किर्चॉफ्स फर्स्ट लॉ काय? हा, लॉ और करंट लॉ. इकडे वाचा किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ काय? हा, लूप लॉ और मेश लॉ. नेक्स्ट वाचा. अकॉर्डिंग टू दिस लॉ समेशन ऑफ I इक्वल्स टू 0. इकडे वाचा. अकॉर्डिंग टू दिस लॉ समेशन ऑफ E प्लस समेशन ऑफ IR इज इक्वल्स टू 0. सगळं शिकलोय आपण हे. ओके नेक्स्ट वाचा. दिस लॉ सपोर्ट द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. आणि काय लक्षात ठेवा, दिस लॉ सपोर्ट द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. EMF म्हणजे एनर्जी असतं, मी पहिलेच बोललो, कारण की त्या सेकंड लॉ मध्ये EMF येतो ना, आणि आपण सांगितलं होतं EMF काय असतो. व्हॉट इज EMF? EMFचं नाव आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. पण मी बोललो होतो इट इज नॉट अ फोर्स, इट इज द एनर्जी, इट इज द एनर्जी. नेक्स्ट चौथा पॉइंट वाचा काय दिलाय, कम ऑन. दिस लॉ कॅन बी यूज इन अ ओपन एज वेल एज क्लोज सर्किट. पण दिस लॉ इज यूज इन अ क्लोज सर्किट. लूप म्हणतो आपण, लूप. लूप काय असतं, ओपन की क्लोज? क्लोज. आपण तो पाथ घ्यायचो, बरोबर आहे ना, क्लोज पाथ. झालं. त्यानंतर आपण काल शिकलेलो, काल काय शिकलो आपण सांगा, विस्टोन्स ब्रिज किंवा विस्टोन्स नेटवर्क. ओके, काल बघा पूर्ण त्याचं प्रिन्सिपल काय असतं, वाचा. व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ विस्टोन्स ब्रिज? कम ऑन एव्हरीवन. हा, इन अ क्लोज सर्किट देयर इज नो करंट फ्लो बिटवीन एनी 2 इक्विपोटेन्शियल पॉइंट्स. सांगितलं होतं मी. डायग्राम तुम्ही ती खराब ती चेंज करूच नका, ती क्रॉस करून ही डायग्राम काढा. 2 मिनिटं थांबा. खाली विस्टोन्स ब्रिजच्या डायग्रामच्या खाली काय दिलाय वाचा, काय दिलाय, कम ऑन. हा, विस्टोन्स नेटवर्क इज यूज टू डिटरमाइन द अननोन रेजिस्टन्स. कन्स्ट्रक्शन दिलाय, बरोबर आहे. वाचा कन्स्ट्रक्शन मध्ये फर्स्ट पॉइंट काय दिलाय. हा, इट कन्सिस्ट ऑफ 4 रेजिस्टन्सेस R1, R2, R3, R4 connected so as to form a quadrilateral ABCD as shown in figure. Next वाचा काय दिलाय. हा, a battery of EMF E plug key K are connected in series between diagonally opposite terminals. कुठले? A and C. And G is connected between the diagonally opposite terminals. कुठला सांगा? B and D. पुढे वाचा काय दिलाय. हा, when no current flows through a galvanometer the bridge is said to be balanced. And in this case बोला 4 resistances कुठले आहेत? R1, R2, R3, R4 are related as कुठले सांगा? R1 upon R2 is equals to R3 upon R4. This is called as balancing condition of the network. शिकलो होतो आपण. नेक्स्ट चला वाचा. प्रूफ मध्ये काय दिलाय फर्स्ट. हा,
लेट I be the total current flowing through the circuit. बघा पुढे वाचा. At a part of I1 flows through R1 and remaining part of I2 flows through R3. आता इकडे बघा, इकडे बघा, हे काय सांगतो सांगा. When I close the key, current will start to flow. हे बघा करंट आला. हा करंट किती पार्ट मध्ये डिवाइड झाला? 2. सांगा I1 अमाउंट ऑफ करंट कुठल्या रेजिस्टन्स मधून गेला? R1. आणि I2 अमाउंट ऑफ करंट कोणामधून गेला? R3. तेच तर बोलले. बरं आहे. I1 अमाउंट ऑफ करंट हा कशात गेला? R1. आणि I2 अमाउंट ऑफ करंट कशात गेला सांगा? R की R3? R3. आता पुढे वाचा काय दिलं जाते. कम ऑन. हा when वाचा when no current flows through a galvanometer the bridge is said to be balanced. आता मला हे सांगा, हा ब्रिज बॅलन्स आहे. हा ब्रिज बॅलन्स आहे म्हणजे गॅल्व्हनोमीटर मधनं करंट जाणार नाही. मग गॅल्व्हनोमीटर मधनं करंट जाणार नाही म्हणजे हा I1 ॲज इट इज कशातनं जाईल? R2. आणि हा I2 ॲज इट इज कशातनं जाईल? R4. चला बघा वाचा. इन दिस केस current I1 flows through a resistance R2 and I2 flows through a resistance R4 and by applying Kirchhoff's voltage law to the loop ABDA. घेतलं होतं का ABDA? इकडे बघा कुठलं असतं ABDA? ABDA. बघा Kirchhoff voltage law अप्लाय केला. ओके नाही. नंतर नेक्स्ट लूप सांगा कुठलं घेतलंय? कुठलं आहे सांगा? बोला कुठलं आहे? BCDB. काल केलंय ना आपण हे बघा हे घेतलं होतं BCDB. चालेल. आणि जर का तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल तर कालचे स्क्रीनशॉट्स आलेच असतील तुम्हाला. डेलीच्या डेली अपडेट राहत चला रे बाळांनो. हा ओके. सो इक्वेशन वन तुम्हाला फॉर्म्युला आला. सांगा कुठला फॉर्म्युला आला? बोला. R1 अपॉन R2 इज इक्वल्स टू R3 अपॉन R4. चला करेक्ट करा. बरोबर ते चुकलाय ते करा बरोबर. R1 अपॉन R2 इज इक्वल्स टू R3 अपॉन R4. लवकर फास्ट. R1 अपॉन R2 इज इक्वल्स टू R3 अपॉन R4. झालंय? ओके. चला एक काम करा बाळांनो. चला ही डायग्राम काढून घ्या. चला ही डायग्राम काढून घ्या पेज नंबर 4 वर. आवाज नको आहे. हां काढून घ्या. ज्यांना ज्यांना नोट्स मिळाल्या त्यांनी डायग्राम. किती लोकांना नोट्स नाही मिळाल्या अजून? आता बाळांनो उद्या देतो. ठीक आहे. त्या प्रिंट संपल्यात. तुम्ही काढून घ्या नोटबुक मध्ये. ॲरोज बरोबर काढा. ॲरोज करंटच्या डायरेक्शन बरोबर काढा. चला लवकर. काढली आहे का डायग्राम? नोट्स मध्येच काढा बाजूला. ही डायग्राम चुकली आहे. ठीक आहे ठीक आहे. ये क्या I4 ये क्या I3 दो ही तो करंट है I1 है I2 इसलिए बोल रहा हूं मैं. ए मला आवाज नको आहे. लवकर करा चला. रेग्युलर एंट्रन्स वाल्यांनी लक्ष द्या. तुम्हाला तिन्ही सब्जेक्टची अशी इंडिव्हिज्युअल बुक्स भेटतील. ओके. हे कुठलं आहे? मॅथ्सचं. असं मॅथ्स फिजिक्स आणि काय केमिस्ट्री आणि बायोलॉजी असे. ज्यांचं PCB असेल त्यांना PCBचे, ज्यांचं PCM असेल त्यांना PCM असे 3 इंडिव्हिज्युअल बुक्स भेटतील. या सगळे PYQs आहेत. PYQs म्हणजे काय? प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ओके. 2007 पासून 2024 पर्यंत मराठीत बोलताय सांगा. 2007 पासून 2024 पर्यंतचा प्रत्येक टॉपिकचे PYQs आहेत बघा. समजलाय? हे आपल्याला शेवटी नंतर क्रॅश कोर्सला सुद्धा लागणार आहे. कारण क्रॅश कोर्स मध्ये आपण यात 11th स्टँडर्डचं सुद्धा घेणार आहे. जे तुम्ही 11वीत थोडा अभ्यास केला आहे त्याची रिव्हिजन क्रॅश कोर्स मध्ये घ्यावीच लागते. लक्षात ठेवा. यात सगळंच 11वी प्लस 12वी. ओके. तर उद्या तुम्ही क्लासला या. उद्या मी सांगतो बरोबर कसं करायचं काय करायचं. चालेल? चला झाला डायग्राम? येस. आता इकडे लक्ष द्या. बस नेक्स्ट पेजवर या. पेज नंबर 5 वर. येस. हां आता पेज नंबर 5 वर इकडे लक्ष द्या. बस इकडे बघायचं. आता बाळांनो तुम्हाला बोर्ड्स मध्ये विस्टोन ब्रिज हाच दिलेला आहे. बोर्ड्स मध्ये विस्टोन ब्रिज हाच दिला आहे. पण एंट्रन्सला तुम्हाला विस्टोन ब्रिज वर खूप व्हेरायटी ऑफ क्वेश्चन्स येतात. मुलांना हे समजत नाही की या सगळ्या डायग्राम कशाच्या आहे. तुम्ही टाकल्यात तुम्हाला या सगळ्या डायग्राम विस्टोन ब्रिजच्या आहे बाळांनो. सर कशा काय? आता इकडे लक्ष द्या. चला इकडे लक्ष द्या. मी काय म्हणताय बघा. इकडे सगळ्यांनी नोटबुक बंद करा आणि तुमच्या नोट्स मधला पेज नंबर 5 काढून ठेवा. इकडे बघा. आता मला हे सांगा विस्टोन्स ब्रिज मध्ये आपण 4 रेजिस्टन्सेस बघितले होते. बघा कुठले 4 रेजिस्टन्सेस बघितले आहेत? ओके बघा ABCD
ए आणि बी च्या मधात असतो R1, बी आणि सी च्या मधात असतो R2, ए आणि डी च्या मधात असतात R3 आणि सी आणि डी च्या मधात असतात R4. ओके, लक्ष द्या, हे 4 रेझिस्टन्सेस असतात. ए बी सी डी. पुन्हा एकदा सांगा आता. ओके, ए भामट्या लक्ष दे ना इकडे. हा सांगा, ए आणि बी च्या मधात कोण असतं सांगा. R1, बी आणि सी. ओके, बी आणि सी R2, ए आणि डी R3 आणि सी आणि डी R3. आता मला हे सांगा, कुठल्या क्वाड्रिलॅटरलला किती डायगोनल असतात. 2. आता ते काय म्हणतात, कुठल्या तरी एका डायगोनलच्या अक्रॉस बॅटरी लावायची. काय लावायची सांगा. बॅटरी. लक्ष द्या, कुठल्या तरी एका डायगोनलच्या अक्रॉस बॅटरी लावायची आणि ज्या डायगोनलच्या अक्रॉस बॅटरी ऑफ EMF E आणि प्लग की लावली तर त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट डायगोनल जो दुसरा डायगोनल असतो त्याच्या अक्रॉस गॅल्व्हनोमीटर लावायचा. काय लावायचा. गॅल्व्हनोमीटर. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, इथं लिहिलाय मी G. आता इथे लिहिलाय मी G. व्हॉट इज मीन बाय G. तुम्हाला जर काय जनरल विचारलं G काय तर सांगा. व्हेरी रॉंग गदळे हो. G म्हणजे असतं रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. सांगा G म्हणजे काय असतं. गॅल्व्हनोमीटर की रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर लक्षात ठेवा. ओके, G म्हणजे रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटरचा रेझिस्टन्स आहे आणि रेझिस्टन्स म्हटल्यावर त्याचं युनिट किती असणार आहे. ओम की ओम. ओम. लक्षात ठेवा. चालेल. बघा आता हे तर आपण ठरवलंच आहे. गॅल्व्हनोमीटर मधनं जाणारा करंट जर का 0 असेल, ओके, म्हणजे या बीडी मधनं जाणारा करंट कशात ना बीडी मधनं जाणारा करंट 0 असेल तर ब्रिज बॅलन्स असतं आणि ब्रिज बॅलन्स असेल तर रिलेशन माहिती आहे. R1/R2 = R3 काय R4. आता याच डायग्रामला तुम्ही उलट केलं तरी चालतं. जसं फॉर एक्झाम्पल बाळांनो, आता बघा व्हेरायटी ऑफ डायग्राम्स काय असतात. ही कटीपतंग आहे. तुम्ही इथे लिहू शकता R1. यस. तुम्ही इथे लिहू शकता R2. यस. तुम्ही इथे लिहू शकता R3. यस. तुम्ही इथे लिहू शकता R4. तुम्ही हे भान ठेवायचं की बाबा AB च्या अक्रॉस जो असतो तो असतो R1, BC च्या अक्रॉस जो असतो तो असतो R2, ओके, आणि AD च्या अक्रॉस तो असतो R3 आणि CD च्या अक्रॉस कोण असतो R4. बरोबर आहे. आता आपण उलट करू. काय उलट करू. क्वाड्रिलॅटरलला किती डायगोनल असतात. 2. किती डायगोनल असतात. 2. आता मी काय करतो, हा जो डायगोनल BC आहे त्या या बीडीच्या अक्रॉस काय करतो माहिती आहे का. बॅटरी ऑफ EMF प्लग की लावली आणि इथं मला नो लक्षात ठेवा EMF E आणि प्लग की लावली. ओके, आणि मग जो दुसरा असतो, दुसरा कोण आहे सांगा. एकी AC आणि त्या ACच्या अक्रॉस काय लावला आपण. गॅल्व्हनोमीटरला. काही फरक पडत नाही तरी तुमचा रिझल्ट सेमच येतो. तुमचा फॉर्म्युला तोच आहे. कुठला. R1/R2 = R3/R4. त्यांचं एकच म्हणणं आहे, 2 डायगोनल पैकी कुठल्या तरी एका डायगोनलच्या अक्रॉस बॅटरी ऑफ EMF E आणि प्लग की लावा आणि दुसऱ्या डायगोनलला गॅल्व्हनोमीटर लावा. इथं आपण काय केलं, AC ला EMF आणि की लावली आणि BD ला गॅल्व्हनोमीटर लावला. इथं उलट केलं. काय केलं सांगा. ओके, BD ला E आणि की लावली तर AC ला गॅल्व्हनोमीटर लावला. त्यामुळे इफेक्ट होणार नाही, इफेक्ट चेंज होणार नाही. याचे आन्सर येतं R1/R2 किती असतं R3/R4 आणि याचं सुद्धा आन्सर तेच येतं R1/R2 R3 काय असतं R4. त्यामुळे हे जे 2 डायगोनल्स आहेत, दिस डायगोनल्स आर कॉल्ड ॲज कॉन्जुगेट आर्म्स. NCERT मध्ये या डायगोनला नाव दिलं, दिस डायगोनल्स आर कॉल्ड ॲज काय कॉन्जुगेट आर्म्स. इव्हन आपण दोन्ही डायगोनलच्या पोझिशन चेंज केल्या. ज्याला EMF आणि की लावायचे त्याला गॅल्व्हनोमीटर लावून बसलो, ज्याला गॅल्व्हनोमीटर लावायचे त्याला EMF आणि की लावला तरीही इफेक्ट चेंज झाला नाही. दॅट्स वाय दीज 2 डायगोनल्स आर कॉल्ड ॲज कॉन्जुगेट आर्म्स. काय म्हणतात सांगा. कॉन्जुगेट आर्म्स. ओके, चला वाचा. तुम्हाला तो पॉईंट दिलाय बघा बॉक्स मध्ये. CET JEE आणि नीट साठी पॉईंट दिलाय. बरोबर आहे. ओके, वाचा बरं काय दिलाय. कमॉन. हा, if the position of the cell and galvanometer interchange, the same balancing condition is obtained. What's up? For this reason, the branches AC and BD are called as conjugate arms. हे जे डायगोनल्स आहेत तुमचे कुठले AC आणि BD, कुठले आहेत AC आणि BD, they are called as conjugate arms. कुठले आर्म्स म्हणतात सांगा. conjugate arms. चालेल. आता बघा डिफरंट फॉर्म्स ऑफ विस्टोन्स ब्रिज. विस्टोन्स ब्रिजचे वेगवेगळे फॉर्म्स काय आहेत. त्यातला पहिला फॉर्म हा तर तुम्ही ऑलरेडी शिकलेलेच आहात. इकडे बघा पहिली डायग्राम बघा. पहिली डायग्राम ABCD आहे. हो की नाही. इथं आर आहे. हो म्हणा. येस. आणि मधात गॅल्व्हनोमीटर आहे. येस. चला सेकंड डायग्राम बघा. सांगा सेकंड डायग्राम. हे इथं काढली. काय केलं सांगा. डायगोनलच्या पोझिशन सेम ठेवले की चेंज केल्या. चेंज. ओके बघा. ओके, R आहे का आणि इथं G आहे. ओके, समजलंय का. बघा हे वायर इकडे बाहेर काढले म्हणजे समजून घ्यायचं. त्यांनी फक्त वायर बाहेर काढून दाखवले. म्हणजे समजून घ्यायचं. इथं की आणि इथं काय सांगा EMF. ओके, चला तिसरी डायग्राम बघा.
तिसऱ्या डायग्राम मध्ये काय केलं सांगा मला, हे सांगा पहिली डायग्राम आणि तिसऱ्या डायग्राम मध्ये काय डिफरन्स आहे. चला काहीच फरक पडत नसतो, कारण की जरी इथं जी आहे तर जी कोण आहे, रेजिस्टन्स ऑफ. मग रेजिस्टन्स आहे त्याचं युनिट काय ओम, तर मी इथं आर लिहू शकतो ना, शेवटी तो आर कोण आहे, रेजिस्टन्स. सर काय फरक पडतो, जी लिहिला काय आर लिहिला काय, मला हे सांगा. शेवटी इथं आर आहे, इथं आर आहे, इथे आर आहे, बघा त्या डायग्राम मध्ये दिसतंय ना, तिसऱ्या डायग्राम मध्ये. बस झाला इकडे बघा, इथे आर आहे, इथे आर आहे, इथे आर आहे, इथे आर आहे, म्हणजे R1 अपॉन R2 इज इक्वल टू R3 अपॉन R4. बॅलन्स आहे ब्रिज, ब्रिज बॅलन्स आहे म्हणजे गॅल्व्हनोमीटर मधनं करंट जात. मग इथं जी लावला काय आणि आर लावला काय, काय फरक पडतो त्यातनं, तसा एक करंट जात नाही आहे, लक्षात ठेवा. समजताय का मी काय म्हणतोय, कारण की याची व्हॅल्यू त्यांनी आर दिली आहे, याची व्हॅल्यू आर दिली आहे, याची व्हॅल्यू आर दिली, याची व्हॅल्यू आर दिली. करा बरं, R1 अपॉन R2 सांगा, आर अपॉन आर, आर अपॉन आर 1 आणि R3 अपॉन R4. पुन्हा सांगा आर अपॉन R1 म्हणजे R1 अपॉन R2 आणि R3 अपॉन R4 सगळ्यांची व्हॅल्यू काय सेम. जर का व्हॅल्यू सेम असेल म्हणजे याचा अर्थ ब्रिज बॅलन्स आहे, ब्रिज बॅलन्स आहे म्हणजे याचा अर्थ मधातल्या वायर मधनं करंट फ्लो होत नाही. मग मधातल्या वायर मध्ये काही लावा, जी लावा की आर लावा, सांगा फरक पडणार नाही, कारण की त्या वायर मधनं तसाही का जात नाहीये, तो पार्टच नाही या सर्किटचा. मग तुम्ही जिथं जी लिहिला काय आणि आर लिहिला काय फरक पडत नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, जी म्हणजे काय वेगळं नाही आहे, जी म्हणजे कोण आहे, रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. आर म्हणजे कोण आहे, रेजिस्टन्स आहे, तर गॅल्व्हनोमीटरचाच लावा की दुसरा रेजिस्टन्स लावा, फरक पडत नाही, कारण तसे ब्रिज बॅलन्स आहे आणि ब्रिज बॅलन्स असल्यामुळे या वायर मधनं तसाही करंट जात नाही. समजलंय, इज दॅट क्लिअर. येस, व्हेरायटी सांगता मी काय काय अजून असू शकते विस्टोन्स ब्रिज मध्ये. चला किती डायग्राम झाले आपल्या, 3. ओके झालं. चौथ्या डायग्रामवर फोकस करा. बघा चौथी डायग्राम कुठे आहे, वर आहे. चौथी डायग्राम वर आहे दुसऱ्या कॉलम मध्ये. चौथा म्हणजे रोमन आकडा समजते ना. ओके, आता ती डायग्राम विस्टोन्स ब्रिज कशी काय झाली सर, ती डायग्राम विस्टोन्स ब्रिज कशी काय झाली सर. सर विस्टोन्स ब्रिज म्हणजे त्या कटी पतंग असते तसं नाही, इकडे लक्ष द्या. मी तुम्हाला एक गोष्ट परमनंट डोळ्यात फिक्स करायला लावली. हां सांगा, ए आणि बी मध्ये एक रेजिस्टन्स आहे, बघा बरं तिथं आहे का, ए आणि बी मध्ये एक रेजिस्टन्स आहे का, अरे आहे का, ए आणि बी टर्मिनल मध्ये एक रेजिस्टन्स आहे, सांगा. बी आणि सी मध्ये एक रेजिस्टन्स आहे का, बघा आहे का, येस. ए आणि डी मध्ये एक रेजिस्टन्स आहे का, सांगा. ए आणि डी मध्ये आहे का, सांगा. आणि डी आणि सी मध्ये एक आहे का, सांगा. आहे, ओके. सांगा ती डायग्राम कशी आली, ए बी सी डी, ए बी सी डी झालं. शेवटी मला काय करायचं आहे, ए आणि बी मध्ये एक रेजिस्टन्स लावायचा आहे, इथे एक रेजिस्टन्स लावायचा आहे, इथे एक रेजिस्टन्स लावायचा आहे, इथे एक रेजिस्टन्स लावायचा आहे, म्हणजे आता विस्टोन्स ब्रिज. पण हाच विस्टोन्स ब्रिज असतो किंवा असाच असतो असं काही नाही आहे बाळांनो. हा विस्टोन्स ब्रिज असा असतो, कसा, शेवटी मला काय एक रेजिस्टन्स लावायचा आहे, ए आणि बी ला वायरनी जॉईन करायचा आहे. वायर कसा घ्यायचा माझ्या हातात आहे, मी वायर असा घेतो, ठीक आहे, बरोबर आहे. हा बी पॉइंट. बी आणि सी मध्ये एक रेजिस्टन्स लावायचा आहे, हे बा लावला रेजिस्टन्स, येस. ओके, ए आणि डी मध्ये एक रेजिस्टन्स लावायचा, हे बा लावला रेजिस्टन्स, येस. शेवटी मी असा वायर यूज करतो की असा वायर यूज करतो, त्याला काय फरक पडतो. फरक एक गोष्ट महत्वाची आहे की ए आणि बी मध्ये एक रेजिस्टन्स हवा आहे, बी आणि सी मध्ये एक रेजिस्टन्स हवा आहे, ए आणि डी मध्ये एक रेजिस्टन्स हवा आहे, आणि नंतर काय सांगा, डी आणि सी मध्ये एक रेजिस्टन्स हवा आहे, बस खतम, चालेल. आणि अजून एक बी आणि डी मध्ये एक रेजिस्टन्स हवा आहे, येस. सांगा बरी डायग्राम आहे का, आहे. मग मला हे सांगा, बी आणि डी मध्ये जर का रेजिस्टन्स लावला तर ए आणि सी ला तुम्हाला बॅटरी ऑफ ईएमएफ आणि प्लग की लावावं लागेल. से येस, येस. मग मला हे सांगा, ही डायग्राम आणि ही डायग्राम, इथे एक आर आहे, 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 या दोघांचे मिनिंग ए बी सी आणि डी, या दोघांचे मिनिंग काय रे, सेमच आहे. फक्त फरक काय पडला समजलाय का, ए आणि बी मध्ये असा लावला, इथं असा लावला, त्याला काय फरक पडतो, वायरच आहे शेवटी. एक रेजिस्टन्स पाहिजे, इथे आर आहे, इथे आर आहे, इथे आर आहे, इथे आर आहे, ओके, इथे आर आहे, 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 खतम. मग मला हे सांगा, R1 कोण असतो, सांगा R1 कोण असतो. ए आणि बी मधला R1 असतो, हे पार्ट पाहिजे तुमच्या. ए आणि बी मधला R1 असतो, बी आणि सी मधला R2 असतो, ओके. ए आणि डी मधला R3 असतो, सी आणि डी मधला R4 असतो. सांगा बरं हे ब्रिज बॅलन्स आहे का, ओके. R1 अपॉन R2, R अपॉन R किती 1, R3 अपॉन R4, पुन्हा R अपॉन R किती आहे 1. रेशो काय सेम, म्हणजे ब्रिज काय बॅलन्स, म्हणजे बीडी मधनं करंट जाणार नाही, बीडी असून सुद्धा काही फायदा नाही. से येस, येस, ओके झालं. हा किती नंबरचा क्वेश्चन झाला सांगा, चौथा. आता पाचवा बघा, पाचवा बघा काय करतो, लक्ष द्या. हे सगळे विस्टोन्स ब्रिज आहे, लक्षात ठेवा. नाही तर काय होतं ना, विस्टोन्स ब्रिज म्हणजे डोळ्यासमोर एक पतंगच येते. बोर्ड मध्ये बरोबर आहे, पण एंट्रन्स मध्ये व्हेरायटी ऑफ डायग्राम्स येत असतात. आता इकडे बघा, फिफ्थ मध्ये बघा बाळांनो, पुन्हा ए बी सी डी खतम. लक्ष द्या माझ्याकडे बघा, ए बी सी
आणि डी. तुम्हाला माहित आहे ए आणि बी मध्ये किती रेजिस्टन्स पाहिजे? एक. किती ओमचा? अरे किती ओमचा? घाबरू नका ना, आर ओमचा पाहिजे. बरोबर आहे. मी एक काम करतो, मला एक आर ओमचा रेजिस्टन्स पाहिजे, तर मी एक न लावता काय करतो माहिती आहे का? थांबा, दोन लावतो. पण कुठले दोन लावतो माहिती आहे का? आर बाय टू, आर बाय टू, आर बाय टू, आर बाय टू. त्यांनी सांगतो प्रॉब्लेम काय होतो, म्हणजे काय प्रॉब्लेम नाही होत बघा. लक्ष द्या, मला हे सांगा. हा, का रे आर बाय टू आणि आर बाय टू, हे बघा. समजा या वायर मधनं करंट आला, या वायर मधनं करंट आला. हा करंट किती पार्ट मध्ये डिवाइड होतो? एक की दोन? दोन. एक तर वरून जातो आणि एक खालून जातो. से यस? येस. मग आता वरून गेलेला करंट कुठला असतो सांगा? आय की I1? I1 झालं. मग मला हे सांगा, हा करंट आर बाय टू मधनं जातो, हा करंट आर बाय टू मधनं जातो, तर या दोन्ही आर बाय टू मधनं डिफरंट करंट जातो की सेम जातो? सेम. मग दोघांमधनं जाणारा करंट सेम असेल तर दोघं पॅरलल मध्ये आहे की सिरीज मध्ये आहे? सिरीज. मग सिरीज मध्ये काय होतं? दोघांची ऍडिशन करा. पण दोघांची ऍडिशन किती होईल सांगा? आर बाय टू प्लस किती असतं? आर बाय टू आहे ना, सांगा. 2 इथे किती? आर प्लस किती? 2R. गेट्स कॅन्सल. किती राहिलं? आर. खतम. मग माझं तेच तर म्हणणं, इथं काय होता? आर. एक तर तुम्ही आरचा एकच लावा, नाही तर आर बाय टू चे दोन लावा, काय फरक पडतो? चालेल. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, बी आणि सी मध्ये किती रेजिस्टन्स आहे? एक. किती ओमचा आहे? आर. किती ओमचा आहे? आर. मग आरचा एक लावा, नाहीतर आर बाय टू चे दोन लावा. आर बाय टू चे दोन लावा. हे बघा, इथे एक आर बाय टू चा लावला आणि इथे एक आर बाय टू चा लावला. हा आर बाय टू आहे, हा आर बाय टू आहे. येस? येस. आता मला हे सांगा, ए आणि डी मध्ये एकच रेजिस्टन्स आहे आर ओमचा. एक तर तुम्ही आर ओमचा लावा, नाही तर आर बाय टू, आणि नंतर काय? आर बाय टू चे दोन लावा. आर बाय टू आणि आर बाय टू चे दोन लावा. आणि डी आणि सी मध्ये एकच आर लावा, नाही तर आर बाय टू चे दोन लावा. साधी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे, काही फरक पडत नाही. आर बाय टू आणि आर बाय टू चे दोन लावा. सगळीकडे साहेब बघा, पाचवी डायग्राम तशी आली असेल तुम्हाला, आहे का? सांगा पुन्हा बघा. ए आणि बी मध्ये, अच्छा त्यांनी ए आणि बी मध्ये एकच घेतला का? चालते, एकच घेतला. बी आणि सी मध्ये सांगा दोन घेतले ना? अरे ओके नाही? अरे ओके नाही? ए आणि डी मध्ये सांगा दोन घेतले. मग दोन घेतले तर आर बाय टू चे आहेत, आणि एकच घेतला तर आरचा. एवढं समजायला पाहिजे. ओके. आणि सी आणि डी मध्ये एकच आहे. चालेल. एकच असेल तर आर, आणि दोन असेल तर आर बाय टू. लक्षात ठेवा. चालेल, तुमची चॉईस आहे, तुम्हाला काय घ्यायचं. चला, किती डायग्राम झाल्या सांगा आपल्या? 4 की 5? हे 5ही विस्टोन्स ब्रिज आहे. आता डायग्राम कुठली आहे सांगा? 6. आता 6 मध्ये सर, ती 6 डायग्राम अशी दिसते, विचित्र दिसते जो थोडी. थांबा रे, 2 मिनिटं लक्ष द्या. हा, हे बघा सर, वेगळी डायग्राम दिसते. ए बी सी डी. बघा, ए बी सी डी. बाळांनो, इथे एक आर दिलेला आहे, इथे एक आर दिला आहे, आवाज नको. इथे एक आर दिला आहे, इथे एक आर दिलेला आहे, आणि इथे एक आर दिला आहे. तर तुम्हाला पेपरमध्ये एंट्रन्स मध्ये सीईटीला क्वेश्चन आला, तुम्हाला समजायला पाहिजे की विस्टोन्स ब्रिज आहे. कारण देशमुख सरनं आपल्याला एकच सांगितलं, विस्टोन्स ब्रिज म्हणजे कटीपतंग असते. इथे तर ट्रायंगल दिला आहे, असं नाहीये. कसं लक्षात ठेवायचं सांगा? ए आणि बी मध्ये कुठला रेजिस्टन्स आहे सांगा? आर आहे. ए आणि बी मधला जो रेजिस्टन्स असतो त्याला आपण काय म्हणतो? आर की R1? म्हणजे R1 ची व्हॅल्यू किती झाली? आर. बी आणि सी मध्ये कोण आहे सांगा? म्हणजे R2 ची व्हॅल्यू किती झाली? आर. ए आणि डी मध्ये कोण आहे सांगा? आर, म्हणजे ती R3 झाली. आणि सी आणि डी मध्ये कोण आहे? आर. तो कोण झाला? R4. म्हणजे R1/R2 = R3/R4. ब्रिज काय? बॅलन्स आहे. म्हणजे बीडी वायरची काही गरज नाहीये. बीडी वायर मध्ये सुद्धा एक रेजिस्टन्स दिलाय. बोला, तो रेजिस्टन्स कोण असतो? जी असतो. कोण असतो? जी म्हणजे गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स. लक्षात ठेवा. चालेल. तर हे सुद्धा विस्टोन्स ब्रिज आहे, लक्षात ठेवा. जरी हे कटीपतंग दिसत नसेल तरी हे कोण आहे? विस्टोन्स ब्रिज आहे. विस्टोन्स ब्रिज आहे. आता मी सांगतो क्वेश्चन्स कसे विचारतात. ओके, समजा तुम्हाला ही डायग्राम आली. ओके, आता 2 मिनिटं थांबा रे. ओके, आता बाळांनो हे बघा, तुम्हाला क्वेश्चन कसे विचारतात मी सांगतो. हा, तुम्हाला क्वेश्चन मध्ये असं विचारतात बाळांनो, सपोज इथे एक रेजिस्टन्स दिलाय तुम्हाला 2 ओम, इथं रेजिस्टन्स दिलाय 10 ओम, इथं रेजिस्टन्स दिलाय तुम्हाला 5 ओम, इथं रेजिस्टन्स दिलाय तुम्हाला 4 ओम. ओके, आणि इथं रेजिस्टन्स दिलाय तुम्हाला R ओम. म्हणतात R ओमची व्हॅल्यू काढा. काय काढा? R ओमची व्हॅल्यू. आता प्रॉब्लेम काय? आता मी शिकवलं म्हणून ठीक आहे, पण जर मी नसतं शिकवलं तर बाळांनो तुम्हाला समजलंच नसतं कुठला फॉर्म्युला यूज करायचा. आता मी तुम्हाला सांगितलं हा कोण आहे सांगा? विस्टोन्स ब्रिज. सांगा, विस्टोन्स ब्रिज आहे. आता मला हे सांगा, तुम्ही मला हे सांगा हा, R1 ची व्हॅल्यू किती आहे? बरं जाऊ द्या. R1 हा कुणाच्या अक्रॉस असतो सांगा? ए की AB? AB. तेवढं पाठ पाहिजे, तेवढं पाठ पाहिजे.
ओके, की ए बीच्या अक्रॉस R1, BCच्या अक्रॉस R2, ADच्या अक्रॉस R3 आणि CDच्या अक्रॉस R4. तेवढं पाठ पाहिजे. ओके, चला बोला या. हां, सांगा R1 म्हणजे ABच्या अक्रॉस. सांगा ABच्या अक्रॉस कोण आहे सांगा 2 ओहम. सांगा R2 कोणाच्या अक्रॉस असतो सांगा BC. सांगा BCच्या अक्रॉस किती आहे? बोला बोला, BCच्या अक्रॉस कोण आहे? मागे बॅक बेंचर्स, BCच्या अक्रॉस कोण आहे सांगा R ओहम. ओके, तुम्हाला म्हटलं R3 काढायचा आहे. R3 म्हणजे ADच्या अक्रॉस. सांगा ADच्या अक्रॉस कोण आहे सांगा 5. आणि बाळांनो R4 म्हणजेच किती असतं? CDच्या अक्रॉस. CDच्या अक्रॉस म्हणजेच किती असतं? 4. CDच्या अक्रॉस किती असतं? 4. झालं. असे 4 रेझिस्टन्स झाले. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बोला R1 अपॉन R2 इज इक्वल्स किती असतं? R3 अपॉन R4. चला जस्ट पुट व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. सांगा R1 ची व्हॅल्यू किती आहे? 2. बाळांनो R2 ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो? R इज इक्वल्स टू R3 ची व्हॅल्यू किती आहे सांगा 5 आणि R4 ची व्हॅल्यू किती आहे? 4. जस्ट डू मेक अ क्रॉस मल्टिप्लिकेशन. कम ऑन. सांगा 4 × 2 किती असतं? 8 इज इक्वल्स टू 5 × R किती असतं? बोला 5R. सो गाईज 8 डिवाइड बाय 5 इज इक्वल्स टू किती असतं? R ओहम. दिस इज द वे हाऊ टू फाइंड. म्हणजे समजलंय का? या मधातल्या या 10 ओहम आहे का 16 ओहम आहे याचं काही घेणदेणच नाही आहे. कोणाचं काही घेणदेण नाही आहे बीडीच्या अक्रॉसचं. ओके, त्याचा काही संबंधच नाही. तो सर्किटमध्ये आहे काय नाही आहे का मला काही घेणदेणच नाही आहे. सो दिस इज द वे. कारण की फॉर्म्युला R1 अपॉन R2 इज इक्वल्स टू R3 अपॉन R4. तुम्हाला पहिले एवढं समजलं पाहिजे की हा कोण आहे सांगा? विस्टोन्स ब्रिज. कोण आहे? विस्टोन्स. आणि त्यात एवढं पाठ पाहिजे आपली बोर्डची डायग्राम. एबीच्या अक्रॉसचा कोण असतो? R1. BCच्या अक्रॉसचा कोण असतो? R2. ओके, ADच्या अक्रॉसचा कोण असतो? R3 आणि हा कोण असतो? R4. R1 R2 R3 R4 आणि सिरीज असतं तर 1 2 3 4. सांगितलं तुम्ही काल 2 न्यूमेरिकल घेतले होते असे. येस. ओके, चला बाळांनो ही झाली 6 डायग्राम. त्यानंतर 7th डायग्राम मध्ये सांगा. 7 डायग्राम मध्ये तुम्ही कसं काय ओळखाल की हा विस्टोन्स ब्रिज आहे सांगा बरं. 7 डायग्राम मध्ये बघा. 7th डायग्राम मध्ये बोला. तुम्हाला डायग्राम 7 दिली आहे. 7 डायग्राम मध्ये कसं ओळखाल बघा बाळांनो. आवाज नको आहे. सी बी डी आर. हा ए चला बघा सांगा काय करायचं. कमान. हा हा कशावरनं विस्टोन्स ब्रिज आहे सांगा. सर आता तसं आहे दिसतच नाही बरोबर. बघा किती विचित्र आहे. तुम्हाला एक काम करावं लागेल. काय करायचं माहिती आहे का? मी तुम्हाला सांगतो. याला थोडं डायग्राम करा. हा वायर आहे. ओके, या वायर एसीला पकडा. या वायर एसीला पकडा. बघा मी काय म्हणताय. ओके, वायर एसीला नाही, या वायर एला पकडा आणि याला पकडून उचलून असा इकडे ठेवा. सांगा डायग्राम कशी बनेल तुमची. पुन्हा एकदा सांगताय मी काय करायचं. हा वायर ए पकडा आणि याला उचलून इकडे ठेवा. काय होईल तर त्यासाठी हा वायर बीडी बघा. हा वायर बीडी ॲज इट इज आहे. इथं रेझिस्टन्स आर आहेच. हा वायर बीडी इथंच आहे. हा ए उचलला आणि इकडे ठेवला तर तुम्हाला अशी डायग्राम तयार झाली बघा. इथे एक आर आला आणि इथे एक आर आला. समजताय का? हे बघा हा वायर बीडी असाच आहे. याला मी हात लावला नाही. याला काय केलं? उचलून इकडे ठेवला. बरोबर आहे. याला उचलून इकडे गेला तर तो असा झाला. त्यानंतर इकडे कोण होतं सांगा. हे बघा इथे पॉईंट सी आहे. इथे पॉईंट सी हा इकडे आला आणि नंतर हे बघा म्हणजे समजते काय इथे असं आहे आणि इथे असं आहे. ओके, इथे पॉईंट सी आहे बघा. हा सी पॉईंट ऍक्च्युली हा वायर इकडे उचलून इकडे ठेवा असा सी. मग आता तुम्हाला माहित आहे इकडे एक रेझिस्टन्स आहे आर आणि बाळांनो इथे एक रेझिस्टन्स आहे आर. बरोबर आहे. सांगा बरं कुठली डायग्राम ही? ब्रिज आहे की विस्टोन्स ब्रिज आहे? विस्टोन्स ब्रिज. ही विस्टोन्स ब्रिज वाटते का? नाही. काय केलं सांगा बरं या डायग्रामला. समजलंय? बघा हे बघा हे बघा पहिले ते एक काम करा. बा बाहेरचा ट्रायंगल असाच आहे. बाहेरचा ट्रायंगल असाच आहे. हे बघा बाहेरचा ट्रायंगल बी डी आणि सी. बी आणि डी मध्ये एक आर आहे. डी आणि इकडे एक आर आहे आणि नंतर इकडे एक आर आहे. फक्त मी काय केलं इकडली ब्रांच ही जी ब्रांच आहे या ट्रायंगलच्या आतमध्ये आलेली ब्रांच ही उचलून तिकडे ठेवली. बाहेर टाकली. बरोबर आहे. उचलून बाहेर टाकली. उचलून बाहेर टाकली. करेक्ट आहे. फोल्ड केली तिकडे. म्हणजे समजून घ्या की हा पॉईंट कुठला झाला आता ए. हा झाला बी. हा झाला हा सी आहे म्हणजे हा सी झाला आणि हा झाला डी. मग सांगा बरं तुम्ही R1 R2 R3 R4 सांगा. हे विस्टोन्स ब्रिज आहे. अनबॅलन्स आहे की बॅलन्स्ड आहे? बॅलन्स. कसं काय समजलं बॅलन्स तुम्हाला?
कारण एबीच्या अक्रॉसचा कोण असतो R1, बीसीच्या अक्रॉसचा कोण असतो R2, एडीच्या अक्रॉसचा कोण असतो R3 आणि सीडीच्या अक्रॉसचा कोण असतो R4. R1 अपॉन R2 इज इक्वल टू R3 अपॉन R4 येतं, कारण सगळ्यांच्या व्हॅल्यू सेम आहे, रेशो सेम येतो. रेशो सेम आहे म्हणजे ब्रिज बॅलन्स आहे. ब्रिज बॅलन्स आहे म्हणजे मधातल्या गॅल्व्हनोमीटरची काही गरज नाही आहे. आणि तो गॅल्व्हनोमीटर कोणाच्या अक्रॉस सांगा, बी की बीडी, बीडी. तो आहे काय नाही आहे का मला फरक पडत नाही. ओके, लक्षात ठेवा. म्हणजे समजून घ्या, जर का पेपरमध्ये असला क्वेश्चन आला तर तुम्हाला समजायला पाहिजे ही सुद्धा डायग्राम कोणाची आहे सांगा, विस्टोन्स ब्रिजची आहे. चला ही डायग्राम अशी करून घ्या वर बाजूला, तिथंच होल्ड करून घ्या, तुम्हाला समजणार नाही नंतर. आवाज नको. प्लीज 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 लवकर ही डायग्राम अशी करून घ्या, पटकन बाजूलाच करून घ्या डायग्राम. चला लवकर, फास्ट केली का? पुढच्याच लवकर लावा. चला लवकर, फास्ट बोल. तसं नसते बघ. ए आणि बी मधला कोण असतो? बी आणि सी मधला? अच्छा, सिरीज मध्ये असं नसते. समजा इथून करंट आला, या दोघांमधून जाणारा करंट काय? हा, मग तेच तर आहे. इथे टर्मिनल दिले आहेत ना ABCD, समजलाय की नाही? मला हे सांग, एबीच्या अक्रॉसचा कोण असतो R1, बीसीच्या अक्रॉसचा कोण असतो R2, नंतर एडीच्या अक्रॉसचा कोण असतो R3, सीडीच्या अक्रॉसचा कोण असतो R4. नाही, मग ब्रिज बॅलन्स आहे का चेक करायचं ना. हो, मग देतात ना ब्रिज बॅलन्स असेल म्हणून तुम्ही तो फॉर्म्युला यूज केला ना, R1 अपॉन R2 इज इक्वल टू R3 अपॉन R4. ते स्वतः म्हणतात आणि तेव्हाच एखादा रेजिस्टन्स काढायला लावतो. मी एखादा न्यूमेरिकल घेतो, चालेल? हां, आवाज ए, चला इकडे लक्ष द्या, 2 मिनिटं थांबा. हां, आता हा क्वेश्चन किती नंबरचा झाला आहे सांगा आपला? 7 नंतर 8 नंबर. सर 8 नंबर, हां 8 नंबर सेम आहे, काहीच नाही आहे. सांगा बरं 8 नंबर मध्ये काय दिलाय? हे बघा रे, ए काहीच नाही आहे. तो सर्कल दिसतो मोठा खाली बघा. सर्कलला मनावर घेऊ नका. इकडे बघा मी काय बोललो. हा पॉईंट कुठला आहे? ए. हा बी, हा सी, हा डी. तुम्हाला एवढं माहित आहे ए आणि बीच्या मध्ये एक रेजिस्टन्स असतो. अरे हो की नाही? येस. आता इकडे लक्ष द्या, ए आणि बीच्या मध्ये एक रेजिस्टन्स असतो, बी आणि सीच्या मध्ये एक रेजिस्टन्स असतो, ए आणि डीच्या मध्ये एक रेजिस्टन्स असतो, सी आणि डीच्या मध्ये एक रेजिस्टन्स असतो. हो म्हणा? येस. आता हे जोडायचं कसं आपल्या हातात आहे. एकदा आपण कसं जोडलं सांगा बरं? एकदा आपण लाईनने जोडलं, एकदा आपण असं जोडलं. अरे हो की नाही? तुम्ही एक काम करा, ए आणि सी ला जोडायचं आहे, तुम्ही एकदा सर्कलवर वायरने जोडा. सांगा कुठल्या वायरने जोडला? सर्क्युलर. शेवटी काय ते महत्वाचं हे नाही की शेप काय महत्वाचं आहे. बघा डायग्राम मध्ये बघा, ए आणि बीच्या मध्ये एक रेजिस्टन्स आहे का? आहे. कुठल्या वायरने जोडला? स्ट्रेट वायरनी की रेक्टँग्युलर वायरनी की सर्क्युलर वायरनी? सर्क्युलर वायरनी. त्याला काय फरक पडतो? चालेल. आता नेक्स्ट 9th नंबरचं बघा. इथे तुमचे सगळे कॉन्सेप्ट क्लिअर होतील. बघा बघानो, ए 9th नंबर मध्ये काय दिलाय? आता तुम्हीच मला हे सांगा, तुम्हाला त्या डायग्राम मध्ये काय दिलाय बघा. ओके, हा पॉइंट ए आहे, हा पॉइंट डी आहे, हा पॉइंट बी आहे, लक्ष द्या, आणि हा पॉइंट सी आहे. हा, असे पॉइंट दिले आहेत. ओके बाळांनो, इकडे बघा, इथे जर का बघितलं तर इथे एक रेजिस्टन्स दिलाय बघा, इथे एक रेजिस्टन्स आर दिलेला आहे. येस. आणि तो बी पॉइंटला टच केलाय. नंतर ए आणि डी मध्ये एक रेजिस्टन्स दिलाय आर, नंतर डी आणि बी मध्ये एक रेजिस्टन्स दिलाय आर. ओके, नंतर डी वरनं एक वायर आला, इथे एक रेजिस्टन्स दिलाय आर, आणि नंतर हे बघा इथे एक दिलाय. आता तुम्ही मला हे सांगा, हा विस्टोन्स मीटर ब्रिज आहे का? बोला, विस्टोन्स ब्रिज आहे का? मला हे सांगा. ए थांबा थांबा, तसं नाही. मला तिथं हवा आहे. हा, हे बघा इथं आहे. आता तुम्हाला एक फ्री ऍडवाइस देतो, थोडं लक्ष द्या काय असते. हा, लक्ष द्या रे. हा एक पॉइंट घेतला आणि हा एक पॉइंट घेतला. हा, आता इकडे बघा, मला हे सांगा. ए
हा टर्मिनल आणि हा टर्मिनल या दोघांच्या मधात कुठलं इलेक्ट्रॉनिकचं इक्विपमेंट अटॅच केलं आहे का? ओके, हा टर्मिनल व्हाईट कलरचा आणि हा पॉइंट या दोघांच्या मधात कुठलं एखादं इलेक्ट्रॉनिकचं इक्विपमेंट अटॅच केलं आहे का? नाही आहे. जर का इलेक्ट्रॉनिकचं कुठलंही इक्विपमेंट अटॅच केलं नसेल, रेझिस्टन्स नसेल, इंडक्टर नसेल, कपॅसिटर नसेल, कुठलंच इक्विपमेंट अटॅच केलं नसेल तर हा टर्मिनल ॲज इट इज इकडे पास करायचा. ओके, लक्ष द्या. सपोज हा वायर आहे, इथं ए पॉईंट आहे, या ओके इथं दुसरा पॉईंट आहे. या दोघांच्या मधात कुठलंच जर काही इलेक्ट्रॉनिकचं इक्विपमेंट नसेल तर हा टर्मिनल तुम्ही ॲज इट इज इथं पास करू शकता. ठीक आहे. सेम हिअर, हा व्हाईट पॉईंट आणि हा सी पॉईंट या दोन वायरमध्ये कुठलं इलेक्ट्रॉनिकचं इक्विपमेंट अटॅच केलं आहे का? नाही. जसं रेझिस्टन्स इज अ इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट, असं नाही की फक्त रेझिस्टरच असतं, बरेच इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट आहे. रेझिस्टन्स असतो, रेझिस्टर, इंडक्टर असतं, कपॅसिटर असतं. लक्षात ठेवा, बरेच इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट आहे. एकही इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट नसेल दोन पॉईंटच्या मधात, समजून घ्यायचं हा पॉईंट इकडे ट्रान्सफर करायचा, सी तिकडे ट्रान्सफर केला. बरोबर आहे, तो सी इकडे ट्रान्सफर केला. म्हणजे आता इथून तुमची डायग्राम सुरू झाली. मागचं विसरा, सगळं हे विसरा, हे विसरा. आता तुम्ही मला हे सांगा बाळांनो, तुम्हाला एक समजायला पाहिजे विस्टन्स ब्रिज कसं ओळखायचं. इकडे बघा, हे बघा, मला हे सांगा R1 म्हणजे रेझिस्टन्स अक्रॉस काय असतं AB, हे माझ्या पाठ पाहिजे. R2 म्हणजे रेझिस्टन्स अक्रॉस काय असतं BC, हे माझ्या पाठ पाहिजे. R3 म्हणजे रेझिस्टन्स अक्रॉस काय असतं AD, हे माझ्या पाठ पाहिजे. आणि R4 म्हणजे रेझिस्टन्स अक्रॉस काय असतं CD, हे माझ्या पाठ पाहिजे. बरोबर आहे. नसेल पाठ तर फटकन डायग्राम काढून घ्यायची. ओके, ABCD, R1, R2, R3 आणि R4 खतम आहे. ओके, R1, R2, R3, R4 लक्ष द्या. आता तुम्ही मला हे सांगा R1 म्हणजे रेझिस्टन्स अक्रॉस AB, सांगा A आणि B च्या अक्रॉस कुठला रेझिस्टन्स आहे? डायग्राम मध्ये बघून सांगा, बोला. A आणि B, हे बघा A आणि B, A आणि B च्या मधात कोण आहे सांगा? R आहे. ओके, हे असं नसतात बघत बैताडे हो, हे असं आहे. हां झालं. R2 म्हणजे BC, सांगा BC च्या अक्रॉस कोण आहे? हा B आहे आणि हा C आहे, सांगा BC च्या अक्रॉस कोण आहे? R. R3 म्हणजे AD, सांगा AD च्या अक्रॉस कोण आहे? AD, हा A आणि हा D, AD च्या अक्रॉस सुद्धा R आहे. आणि R4 म्हणजे CD, सांगा CD च्या अक्रॉस कोण आहे? सांगा CD च्या अक्रॉस कोण आहे? हा C आणि हा D, हे नाही आहे, हे पाय CD च्या अक्रॉस, हे पाय. समजलाय ना? सांगा कोण आहे? R. आता तुम्हीच मला हे सांगा R1 अपॉन R2 इज इक्वल टू R3 अपॉन R4 बॅलन्स होतं का? होतं का? म्हणजे विस्टन्स ब्रिज आहे. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या, म्हणजे या बीडीचं मला काही घेणं देणं नाही आहे. समजलं? काहीच घेणं देणं नाही. तो 10 ओमचा आहे की 20 ओमचा आहे. आता सर हे ठीक आहे, समजण्यासाठी बरोबर आहे, पण आता मला हे सांगा सर, क्वेश्चन विचारला तर कसा क्वेश्चन विचारतात? जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही जर इथं बोलले की R1 अपॉन R2 इज इक्वल्स टू R3 अपॉन R4, येस, ओके, सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांच्या व्हॅल्यू R आहे. सो R अपॉन R इज इक्वल्स टू R अपॉन R, 1 इज इक्वल्स टू 1. डोळे झाकून सांगता युअर ब्रिज इज बॅलन्स. ब्रिज इज बॅलन्स, करेक्ट आहे. कधी कधी असा क्वेश्चन विचारतात की हा विस्टन्स ब्रिज बॅलन्स आहे का? ब्रिज बॅलन्स आहे. आता व्हाईस वर्सा एखादा क्वेश्चन कसा येऊ शकतो लक्ष द्या. याच्यातच बघा, सेम डायग्राम काढतो मी, लक्ष द्या रे बाळांनो. हा पॉईंट कुठला आहे? A नंतर कुठला पॉईंट आहे? D नंतर कुठला पॉईंट आहे? B नंतर कुठला पॉईंट आहे? C. लक्षात ठेवा. ओके, नंतर आपण काय करू? A वरनं डायरेक्ट B ला कनेक्शन देऊ. हे पहा, A वरनं डायरेक्ट B ला कनेक्शन दिलं आणि C वरनं डायरेक्ट D ला कनेक्शन दिलं, C वरनं डायरेक्ट D ला कनेक्शन दिलं. करेक्ट आहे. हे पॉईंट झाले आहेत आणि हे पॉईंट झाले. आवाज नको आहे. समजा फॉर एक्झाम्पल, ओके, इथे एक रेझिस्टन्स दिलाय, इथे एक रेझिस्टन्स आहे, इथे एक रेझिस्टन्स आहे, इथे एक रेझिस्टन्स आहे, इथे एक रेझिस्टन्स आहे, असे व्हरायटी ऑफ रेझिस्टन्सेस आहे. फक्त आता महत्वाची गोष्ट काय, इथली व्हॅल्यू 5 आहे, इथली व्हॅल्यू 2 आहे, इथली व्हॅल्यू 7 आहे, इथली व्हॅल्यू 8 आहे आणि इथली व्हॅल्यू 3 आहे. काय सांगा? 3 आहे. से यस. येस. तर क्वेश्चन काय विचारतात? आता हा डायग्राम तुमच्या डोळ्यासमोर आहे, ही डायग्राम तुमच्या डोळ्यासमोर आहे. चालेल? इथे सांगतो आता, इथं R ची व्हॅल्यू घे. जय सांग एखादी R ची व्हॅल्यू 4. मग आता मला हे सांगा, हा 4, हा 4, हा 4, हा 4, हा 4, ब्रिज बॅलन्स आहे. कारण सगळे R घेतले होते ना, सगळे सेम आहे. R ला मी फक्त व्हॅल्यू ठेवलं, एक 4 घेतलं तर सगळे 4 झाले. इथं सगळे डिफरंट आहे. आता सरांनी आपल्याला शिकवलं आहे. ओके, सांगा R1 म्हणजे कोणाच्या अक्रॉसचा असतो? AB च्या.
सगळ्यात पहिली तर गोष्ट ब्रिजच्या विस्टोन्स ब्रिजच्या मागे लागायचं. हा सांगा. ओके R1 म्हणजे AB. सांगा एबीच्या अक्रॉसचा कोण आहे या डायग्राम मध्ये? बोला 2 ओम. हा R2 म्हणजे कोण असतं सांगा? BCच्या अक्रॉस. सांगा BCच्या अक्रॉस कोण आहे? 7. R3 म्हणजे किती असतं? ADच्या अक्रॉस. सांगा ADच्या अक्रॉस कोण आहे? 5. आणि R4 म्हणजे किती असतं सांगा? CDच्या अक्रॉस. ओके सांगा CDच्या अक्रॉस किती आहे? 8. का रे ब्रिज बॅलन्स आहे का चेक करा. R1/R2 चा रेशो आणि R3/R4 चा रेशो. सांगा R1/R2 चा रेशो 2/7 आणि R3/R4 चा रेशो 5/8. सांगा 2/7 आणि 5/8 हे दोन्ही रेशो सेम आहेत का? नाही. मग रेशो सेम नाही म्हणजे ब्रिज बॅलन्स नाही. आता क्वेश्चन कसा विचारतात? ही डायग्राम देतील, ही डायग्राम देतील. क्वेश्चन असा विचारतील, फाइंड द इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ द सर्किट. फाइंड द इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ द सर्किट. सर्किटचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढा. कुणाचा? सर्किटचा. दोन्ही डायग्राम मध्ये असा क्वेश्चन विचारला. आता पहिल्या डायग्राम मध्ये लक्ष द्या, शेवटचे 2 मिनिटात. हा पहिल्या डायग्राम मध्ये क्वेश्चन विचारला की इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढा. याच्यात समजलं इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढा. मला पहिल्या डायग्राम मध्ये असं समजलं की हा कोण आहे सांगा? विस्टोन्स ब्रिज आहे आणि तो विस्टोन्स ब्रिज नाही. आता एक काम करतो, विस्टोन्स ब्रिज नसेल तर सांगितलं होतं मी तुम्हाला. रेझिस्टन्सेस आर कनेक्टेड इन सिरीज अँड रेझिस्टन्स आर कनेक्टेड इन पॅरलल मध्ये सांगितलं होतं. ही डायग्राम काढून दिली होती. त्या डायग्राम मध्ये आपण सांगितलं होतं माहिती आहे. सांगा हा विस्टोन्स ब्रिज नाही म्हणजे याचा अर्थ हे सगळ्याच्या सगळे रेझिस्टन्सेस सिरीज मध्ये आहे की पॅरलल मध्ये? पॅरलल. कुठे शिकलो होतो आपण सांगा माहिती आहे? पहिलं लेक्चर. पहिल्या लेक्चर मध्ये सगळ्यात शेवटचं आर्टिकल बघितलं होतं, रेझिस्टन्स आर कनेक्टेड इन सिरीज अँड रेझिस्टन्स आर कनेक्टेड इन पॅरलल. आणि पॅरलल मध्ये मी तुम्हाला ही डायग्राम दिली होती सगळ्यात शेवटी. आणि या डायग्राम मध्ये असं समजते की सगळ्याच्या सगळे सिरीज मध्ये आहे की पॅरलल मध्ये आहे? पॅरलल. मग जर का सगळे पॅरलल मध्ये असेल तर सर्किटचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स कसा निघतो? 1/R इक्विव्हॅलंट इज इक्वल्स टू बोला 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1 किती असतं? R3 प्लस 1 किती आहे? R4 प्लस किती असतं? 1/R5. 5 रेझिस्टन्स आहे ना? यस. जस्ट पुट द व्हॅल्यू, गेट द आन्सर. 1/1 प्लस 1 प्लस 1. चला बोला. हा सांगा R1 ची व्हॅल्यू 2758. ओके 2758. 4च आहेत का रे? 2758 आणि हा 3 आहे. ओके 3. ओके चला बोला. कॅन यू सॉल्व? कॅन यू सॉल्व? कॅन यू सॉल्व? यस तुम्ही सॉल्व करा. ओके आता इकडे लक्ष द्या. इकडे तुम्ही त्या मेथडने नाही करू शकत कारण की ओके हे काय पॅरलल कॉम्बिनेशन नाही आहे, विस्टोन्स ब्रिज आहे. हे बघा बॅलन्सिंग कंडिशन उभी झाली. आता विस्टोन्स ब्रिज जर असेल तर तुम्हाला डोकं लावावं लागेल. काय तर विस्टोन्स ब्रिज मला माहिती आहे कसा असतो. इथं A असतो, इथं B असतो, इथं C असतो आणि इथं काय असतो? D. हो ना? हो ना? सांगा इथे एक रेझिस्टन्स R असतो. येस. 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 आणि या डायग्राम मध्ये तुमचा ब्रिज काय सांगा? बॅलन्स्ड आहे. बॅलन्स आहे म्हणजे मला बीडीचं काही घेणं देणं नाही. म्हणजे बीडी आहे का नाही आहे का मला काही संबंध नाही आहे. झालं? मग चला तुम्ही जर का झाला विस्टोन्स ब्रिज तुमचा बरोबर आहे. आणि चला बोला. हा मला हे सांगा बॅटरी ऑफ EMF प्लग की लावली आणि नंतर इथं की लावली, इथं EMF लावला. येस. आणि चला बोला. हा व्हेन यू क्लोज द की करंट विल स्टार्ट टू फ्लो. आला रे. हे बाय करंट आला. सांगा करंट किती पार्ट मध्ये डिवाइड झाला? 2. वरचा पार्ट कुठला आहे? I1. खालचा पार्ट कुठला आहे? I2. सांगा I1 करंट इथून आला. दिस इज I1. आणि सांगा I2 करंट इथून आला. दिस इज I2. से येस. येस. बरं आहे. मग मला हे सांगा या दोघांमधून डिफरन्स करायला गेला की सेम? म्हणजे हे दोघं सिरीज मध्ये आहे की पॅरलल? हे दोघं अरे सेम करंट जाणे म्हणजे सिरीज की पॅरलल? सिरीज मध्ये डायरेक्ट सगळ्यांची काय होते? ऍडिशन. म्हणजे R प्लस R किती होईल? R की टॉईस R? टॉईस R. हा झाला वरचा पार्ट टॉईस R. से येस. आपल्याला सर्किटचा रेझिस्टन्स काढायचा आहे. सांगा खालून याच्यातनं करंट किती जात आहे? I2. यातनं करंट किती जात आहे? I2. दोघांमध्ये डिफरंट करंट जाते की सेम? आणि सेम जात असेल तर सिरीज की पॅरलल? सिरीज. आणि सिरीज मध्ये किती असतं? R की टॉईस R? टॉईस R. मग तुम्हाला समजायला पाहिजे ब्रांच मध्ये कसं आलं बघा. असं आलं. आता इथं वर टॉईस R आला आणि इथं टॉईस R आला. थांबा रे. ओके असं आला. इथून करंट किती आला होता? I. वर करंट किती गेला? I1. खाली करंट किती गेला? I2. सांगा दोघं सिरीज आहे की पॅरलल आहे? वर I1 गेला, खाली I2 गेला. करंट सेम गेला की डिवाइड झाला? डिवाइड. करंट डिवाइड झाला म्हणजे सांगा सिरीज की पॅरलल? मग सांगा सर्किटचा रेझिस्टन्स कसा काढाल? 1/R इक्विव्हॅलंट इज इक्वल्स टू 1 प्लस किती असतं? 1 सांगा 1 टॉईस R प्लस 1 टॉईस R. ओके म्हणजेच किती होईल सांगा? दोघांचा बेस किती आहे? टॉईस R. 1 प्लस 1 बोला किती होईल सांगा? 2 टॉईस R. म्हणजेच किती झालं? 1/R. 1/R. 2 कॅन्सल होईल ना? 2 कॅन्सल. सो 1/R इक्विव्हॅलंट इक्वल्स टू 1/R. तर मग R इक्विव्हॅलंट ची व्हॅल्यू किती होईल सांगा? R ओम. किती होईल सांगा? R ओम. या सर्किटचा रेझिस्टन्स
या सर्किटचा रेझिस्टन्स 8 ओम. मग आरची व्हॅल्यू तुम्ही किती ठेवली होती 4, मग 4 ओम. आरची व्हॅल्यू 10 असेल तर 10 ओम, आरची व्हॅल्यू 5 असेल तर 5 ओम झालं. पण या सर्किटचा रेझिस्टन्स तुम्हाला या फॉर्म्युला निघाला. समजलाय का? म्हणजे जेव्हा न्यूमेरिकल मध्ये आलं तुम्हाला न्यूमेरिकल डोळ्यांनी दिसलं तेव्हा दोन्ही डायग्राम काय होत्या सेमच होत्या. तर तुम्ही पहिले डायरेक्ट हक्कानी सांगू शकत नाही की हे पॅरलल मध्ये आहे म्हणून. पहिले तुमच्या डोक्यात कोणाचा विचार करावा लागेल डिस्टन्स ब्रिजचा. डिस्टन्स पहिले बघायचं ब्रिज जर का बॅलन्स आहे R1 upon R2 is equal to R3 upon R4 ही कंडिशन सॅटिस्फाय झाली म्हणजे तुम्हाला डिस्टन्स ब्रिजचे फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. आणि ती कंडिशन सॅटिस्फाय झाली नाही तर मग सगळे कशात आहे सिरीज की पॅरलल. सर पॅरलल का बरं आहे तर मी तेव्हा शिकवलं तुम्हाला तेव्हा डायग्राम काढून दिली होती माहिती आहे का. ओके पहिल्या दिवशी शेवटचे 2 मिनिटं सिरीज कॉम्बिनेशन पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये डायग्राम काढून दिली होती. बरोबर आहे समजलाय का. म्हणजे या डायग्राम वाले काही न्यूमेरिकल असे सॉल्व्ह केले जातात काही न्यूमेरिकल असे सॉल्व्ह केले जातात. ते डिपेंड आहे की ब्रिज आहे की नाही. जर ब्रिज असेल आणि तो बॅलन्स असेल तर तुम्ही इकडल्या मेथडने जायचं आणि जर ब्रिज बॅलन्स नसेल तर इकडे जायचं नाही डायरेक्ट पॅरलल मध्ये रेसिप्रोकल घेऊन ऍडिशन करून टाकायची सगळ्यांची. आर यू गेटिंग. तर तुमच्या डायग्राम मध्ये ज्या खाली सगळ्या डायग्राम दिल्या आहेत त्या कोणाच्या डायग्रामच्या आहे पॅरललच्या डायग्राम आहे की विस्टोन्स बॅलन्स ब्रिजच्या आहे. विस्टोन्स बॅलन्स ब्रिजच्या डायग्राम आहे. चालेल. अरे ओके नाही. आता उद्या मी काय शिकवणार बघा नेक्स्ट लेक्चरला काय दिलाय उद्या म्हणजे आता नेक्स्ट लेक्चरला मंडेला हां काय दिलाय विस्टोन्स ब्रिज की विस्टोन्स मीटर ब्रिज. विस्टोन्स मीटर ब्रिज ते आपण नंतर बघू. चालेल ओके काय प्रॉब्लेम नाही. ओके चला हा क्वेश्चन 2 मिनिटात लिहून घ्या बरं लवकर हा क्वेश्चन लिहून घ्या. समजलाय का आन्सर का. पहिले तुम्हाला विस्टोन्स ब्रिजचाच विचार करायचा आणि ते नाही झालं तर मग सिरीज पॅरललचा विचार करायचा. चालेल समजलंय हां लवकर आवाज नकोय. नोटबुक मध्ये लिहा कुठं लवकर लिहून घ्या नोटबुक मध्ये.